आपल्या सोबत आहेत अतुलजी, आपण बघितलं असेल तर घोषित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना स्थगिती नाहीये, सर्वोच्च न्यायालयाने हे स्पष्टोक्ती दिली. आपली प्रतिक्रिया. असं आहे की आता इतके वर्ष यांनी निवडणुका याना त्या कारणाने जे आहे त्या अडकत ठेवल्या. बिना प्रतिनिधी विना ह्या सगळ्या महानगरपालिका नगरपालिका या होत्या आणि लोकांना आपल्या कचऱ्याच्या समस्या असतील, गटर लाईनच्या समस्या असतील, पिण्याच्या पाण्याच्या समस्या असतील, शाळांच्या समस्या असतील, या कुणाकडे घेऊन जावा हा प्रश्न निर्माण झाला होता. त्यामुळे सुप्रीम कोर्टासमोर सुद्धा ही मर्यादा होतीच जी यांनी तयार करून ठेवलेली आहे. आता याच्यामध्ये स्पष्टपणे जर सरकारला ओबीसीला आरक्षण द्यायचं होतं, आरक्षण वरती गेलं होतं, तर त्यांनी ओबीसीची जनसंख्या जी आहे ती काउंट करून त्या पद्धतीनं निर्णय घ्यायला पाहिजे नव्हता. आम्ही त्यांच्या सोबत आहोत, त्यांनी घ्यावं ना. 50% वरती जात आहे ना. विधानसभेचं अधिवेशन आहे, त्यांनी अधिवेशनामध्ये बिल ठेवावं आणि ते बिल जे आहे ते 9व्या शेड्यूलमध्ये संसदेमध्ये पारित करण्यासाठी त्यांनी तसा ठराव करून घ्यावा विधानसभेत आणि द्यावं. डबल इंजिनचं सरकार आहे ना, मग डबल इंजिनचं सरकार आहे तर शेड्यूल 9 मध्ये टाकायला काय प्रॉब्लेम आहे? ज्युडिशियल इम्युनिटी भेटते त्याच्यामध्ये. तामिळनाडूमध्ये जसं आहे तसं, म्हणजे 50% वरती पण जाता येईल, ओबीसी सोबत न्याय करता येईल. पण फक्त चर्चा करायच्या, भाषणं द्यायची मोठी मोठी, त्याच्या व्यतिरिक्त दुसरं काही करणार नाही. आणि महाविकास आघाडीला दोष देतील की आम्ही वोटचोरी. यार तुम्ही वोटचोरी करतायत ना, 11 लाख वोटर कुठून आले बीएमसी मध्ये? आमच्या इथे तर काही जे नगरसेवकाला उभे राहतील अशा लोकांची नावं उडवून टाकले, ज्या प्रभागातून दुसऱ्या प्रभागात टाकले. म्हणजे आजपर्यंत आम्ही 5-5, 10-10 इलेक्शन मध्ये वोटिंग केलं तेव्हा नाही बदललं, आताच कसं बदलून आलं? लोकसभेचा निकाल जसा यांच्या विरोधात गेला त्याच्यानंतर यांनी या सगळ्या वोटचोरीचे प्रकार सुरू केलेले आहे. त्यामुळे चोरीवर गप्प बसावं असं कोणी सांगत असेल ना, तर मग तो चोरांच्या सोबत आहे. तर त्यांना ठरवायचं चोरांच्या सोबत राहायचं आहे का तुम्हाला, तर जनतेला हे कळेलच, त्यांनी कळलेलंच आहे. नक्कीच. त्यामुळे आम्ही तो प्रश्न उपस्थित करणार. नक्कीच. तुमच्या चोऱ्या आहे ना, तुम्ही जे डाके टाकून राहिलेले आहे लोकशाहीवर, त्याच्यावर प्रश्न उपस्थित करणारच आहे बीजेपीच्या आम्ही. तो प्रश्न वेगळा आहे. पण हा जो ओबीसीला न्याय द्यायचा आहे तर आम्ही सोबत आहोत. सभागृहामध्ये त्यांनी 50 काउंटिंग करावं सगळ्याच ओबीसीचं आणि त्यांनी सभागृहात असं बिल ठेवावं. आम्ही सोबत आहे. बर, धन्यवाद अतुलजी, तुम्ही वेळात वेळ काढून आमच्यासोबत ही प्रतिक्रिया दिली त्याबद्दल. आणि यानंतर आपण आमच्यासोबत जोडले गेलेले आहेत